चोल साम्राज्याच्या अस्तानंतर दक्षिण भारतात राजकीय पोकळी निर्माण झाली. उत्तर भारतातून दिल्ली सल्तनतीचा दबाव वाढत होता आणि दक्षिणेतील पारंपरिक हिंदू राजसत्ता संकटात सापडली होती. याच अस्थिर काळात 1336 साली हरिहर आणि बुक्क या भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. दक्षिण भारतातील हिंदू राजसत्तेच्या संरक्षणासाठी तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेली हम्पी ही राजधानी अत्यंत सुरक्षित, समृद्ध आणि नियोजनबद्ध होती. पर्वत, नदी आणि किल्ले यांमुळे विजयनगर ही एक अभेद्य राजधानी मानली जात असे. परकीय प्रवासी विजयनगरला जगातील सर्वात वैभवशाली शहरांपैकी एक असे वर्णन करतात. विजयनगर साम्राज्याचा मुख्य उद्देश होता हिंदू धर्म, मंदिर परंपरा आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचे संरक्षण, दिल्ली सल्तनतीच्या विस्ताराला आळा घालणे आणि व्यापार व शेतीवर आधारित मजबूत अर्थव्यवस्था उभारणे. विजयनगर साम्राज्याचा खरा सुवर्ण काळ आला तो तुलू वंशातील सम्राट कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत. कृष्णदेवराय हा केवळ पराक्रमी योद्धा नव्हता, तर कुशल प्रशासक, मुत्सद्दी आणि विद्वान राजा होता. त्याने कोंडाविडू, उडुपी, रायचूर, दोआब आणि ओडिशा भागात विजय मिळवून साम्राज्याचा विस्तार केला. कृष्णदेवरायाने साहित्य आणि शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले. तो स्वतः विद्वान होता आणि त्याने तेलुगू भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ अमुक्तमाल्यदा लिहिला. त्याच्या दरबारात तेलुगू, संस्कृत, कन्नड आणि तमिळ भाषेतील विद्वानांचा मोठा सन्मान केला जात असे. प्रशासनाच्या बाबतीत विजयनगर साम्राज्य अत्यंत संघटित होते. अमरनायक प्रणाली ही त्यांची प्रमुख प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्था होती. अमरनायकांना जमिनी दिल्या जात असे आणि त्या बदल्यात ते सैन्य पुरवत असत. कर प्रणाली, शेती, सिंचन व्यवस्था आणि व्यापारी मार्गांवर राज्याचे कडक नियंत्रण होते. आर्थिकदृष्ट्या विजयनगर साम्राज्य अत्यंत समृद्ध होते. शेती हा मुख्य व्यवसाय होता. कावेरी, तुंगभद्रा आणि कृष्णा खोऱ्यातील सुपीक प्रदेशांमुळे भरघोस उत्पादन होत असे. अंतर्गत व्यापारासोबतच परकीय व्यापारही मोठ्या प्रमाणावर चालत असे. पोर्तुगीज व्यापाऱ्यांशी घोड्यांचा व्यापार हे विजयनगर अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. कलेच्या आणि स्थापत्य कलेच्या क्षेत्रात विजयनगर साम्राज्याने अद्वितीय ठसा उमटवला. हम्पीतील विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिरातील दगडी रथ, उंच गोपुरे, मंडप आणि बाजारपेठा हे द्रविड स्थापत्याच्या उत्कर्षाचे प्रतीक आहेत. आज हम्पी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. धर्माच्या बाबतीत विजयनगर राजे प्रामुख्याने वैष्णव होते, परंतु त्यांनी शैव, जैन आणि इतर पंथांनाही संरक्षण दिले. त्यामुळे धार्मिक सहिष्णुतेचे वातावरण टिकून राहिले. 1565 साली झालेली ताळीकोटची लढाई विजयनगरच्या इतिहासातील निर्णायक वळण ठरली. बहमनी सल्तनतीच्या उत्तराधिकारी 5 दख्खनी सल्तनतींनी एकत्र येऊन विजयनगरचा पराभव केला. राजधानी हम्पीच्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. तरीही विजयनगर साम्राज्य काही काळ अरविदू वंशाच्या काळात टिकून राहिले. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षांसाठी अशा सोप्या आणि मुद्देसूद इतिहासाच्या अभ्यासासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतिहास समजून घ्या, फक्त पाठ करू नका.